हॅलो मंडळी. तर आम्ही आलो आहे आता गोकर्णाला. आज गोव्याचा आमचा लास्ट डे होता, आज 4th डे आहे आणि आता गोकर्णा बघणार आहे आम्ही. उद्या कंटा आम्ही मुर्डेश्वरला जाणार आहे. तिथे मंदिर, महादेवाचं मंदिर आहे तिथे बघायला, आणि सोबत त्यांच्या जवळपास जे पण गोष्टी असतील ते बघू आम्ही. आणि उद्या 5th डे आहे, तर बघणारच आहे पूर्ण. आणि 6th डे परत दिवस आमचा लास्ट असेल, तर ते मजा येणार. सध्या आता आम्ही लवकर आलो आहे, थोडं आता रेस्ट करायची, त्यामुळे थोडं बीच साईड आलो गोकर्णाच्या, आणि बघून आज रेस्ट आहे. पण खरी रियालिटी गोकर्णाची बीचची बघितली तर इथली सध्याची परिस्थिती इतकी वाईट आहे. सगळ्या दारूच्या बाटल्या म्हणा किंवा कचरा, जे पण काही गोष्टी आहेत ते सगळ्या बीचवर टाकलेल्या आहेत. आणि जरी साफ करायचं म्हटलं तरी अख्खा किती लोक लागतील आणि किती दिवस जातील कुणालाच कल्पना लावता येणार नाही. बघू शकता खूप म्हणजे लोकांना खरंच काहीच म्हणजे स्वतःची व्हॅल्यू तर करतच नाही स्वतःची, पण दुसऱ्या गोष्टीची व्हॅल्यू नसते. आपण खाता पिता तिथंच, म्हणजे बोलावं नाही असं, पण जिथं खाता तिथंच तुम्ही सगळं सोडून देता. असं नाही करायला पाहिजे. नेचर आहे, त्याला साफ ठेवलं पाहिजे. आपले जे सराउंडिंग आहे त्याला साफ ठेवलं पाहिजे. आपण आपल्या घरी असं करतो का? साफ ठेवतो ना, साफ ठेवा. भेटूयात उद्या मुर्डेश्वर. तर आज आम्ही पूर्ण तयारी करून निघलो आहे मुर्डेश्वरला. आज आमच्या ट्रिपचा 5वा दिवस आहे. मुर्डेश्वर चाललो आहे, सोबत 2-3 जे जवळपासचे स्पॉट असतील तिथे पण आम्ही व्हिजिट करू. आणि बस एवढंच. मुर्डेश्वर खूप मोठं म्हणजे प्रख्यात देवस्थान आहे असं म्हणतात, आणि महादेवाचा मोठा स्टॅच्यू आहे तिथे, तर ते बघू आणि तुम्हाला पण दाखवू. तर आम्ही थांबलो इथे. हे नाव काय माहीत नाही, पण जे मिडलमध्ये आहे ते महत्त्वाचं आहे. प्युअर व्हेज. येस येस. चलो पार्वती हर हर महादेव. अगदी छोटासा काय म्हणतात, अजून छोटासा एकदम लहान असा वॉटरफॉल. काय नाव याचं? अप्सरकोंडा. अप्सरकोंडा. ठीक आहे, चांगला आहे. लहानचं आहे. मंदिर आहे इथं काहीतरी छोटंसं. चांगलं आहे. फक्त थोडं क्लीन नाही आहे. क्लीन लोकच ठेवत नाहीत, आपल्यासारखेच लोक. जसं गोकर्ण बीच क्लीन नव्हतं, तसं हेच क्लीन नाही आहे, कारण की फ्री आहे आणि सिंपल आहे. हिडन प्लेसेसमध्ये रेकमेंडेड होती, बट बिलकुल हिडन राहिलेलं नाही आहे. प्लीज सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, जरी हिडन असेल तरी ॲटलिस्ट मेंटेन करावी. आपण केलेला कचरा इकडे तिकडे कुठे न टाकता एका तिथं त्यांनी व्यवस्थित जागा दिलेल्या आहेत तिथं टाकाव्यात. आता आपण निघूयात मँग्रोव्ह फॉरेस्ट वॉकसाठी. आता तुम्हाला मँग्रोव्ह फॉरेस्ट जे आहे ते वॉक ते दाखवतो. चल. इंडियामध्ये खूप बरेचसे लोकेशन्स आहेत. त्यातलंच एक म्हणजे कर्नाटकातलं लोकेशन झालं आहे. तर हे पाहू शकता तुम्ही माझ्या बॅक कॅमेरामध्ये. अरे
आणि आमच्यासोबत आमचे सगळी ब्लॉगर अध्यक्ष निर्मेश गोरे. पण आमची मंडळी सध्या मागे थांबली. मी तुम्हाला ती मंडळी दाखवतो. तर ही मंडळी आणि न्यूमोटोफोर असं याचं सायंटिफिक नेम आहे. आणि खारपुटीचे जंगल आपल्या भूगोलच्या पुस्तकातलं 8वीतले नाव आहे. खारपुटीचे जंगल, अगदीच बरोबर. मँगोज बोटिंग. You boys, there's something up. अभी हम मारेंगे बोट को ड्रिल. Done. आवाज लागतो तुला? सलाम रॉकी. सलाम रॉकी बाय. अण्णा पार्किंग गेलं ते त्याला गाडी होत त्याला. गाडी जाते ना. दोन्ही कंपल्सरी विचारू का एकदा? अरे आहे शिवबा सांगितलं ना 2 कंपल्सरी. तरी विचारू की मंदिराचं नाव महाबळेश्वर पण आहे गोकर्णाला. फॉरेनर्सला अलाउडच नाही आहे डायरेक्ट. तिथे लिहिलेलं आहे फॉरेनर्स आर नॉट अलाउड. आत्ताच महाबळेश्वर त्या गोकर्ण येथील मंदिराचं दर्शन झालं. चांगलं दर्शन झालं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथं दर्शन करायला तुम्हाला प्रॉपर जे ऑथेंटिक अटायर आहे तुम्हाला घालावा लागतो. तुम्हाला जो आमचा ग्रुप फोटो या इथं या कोपऱ्यात दिसतोय तोच तुम्हाला तसंच घालावं लागेल. लुंगी आणि प्रॉपर लुंगी घालावं लागेल. शर्ट आत जाऊन तुम्ही शर्ट घालू शकता आत जाऊन, पण तुम्हाला ती काढावं लागतं. तर ते खूप चांगलं आहे. सोबतच आम्ही हे केलं आहे, प्रसाद घेतला आहे. एक नंबर प्रसाद, एक नंबर चांगला होता एकदम. प्रॉपर रस्सम, प्रॉपर साऊथ इंडियन रस्सम आणि खूप उत्तम, एक नंबर. परफेक्ट. तसंच आता आम्ही आजचा दिवस पूर्ण फिरतोय. आता जाऊन गपचूप जाऊन रेस्ट करणार. आमच्यातले आणि काही आता त्याच लुंग्यांचे सुपरमॅन देखील झाले आहेत, पण ते दाखवणं जरा कठीण आहे. आता तो मागणं दिसतोय गेलेला. आता आम्ही असं थोडं सुपरमॅन आहे. तसंच थोडं आम्ही बीचवर जाऊन थोडं रेस्ट करणार, थोडंसं पाठ वगैरे टाकूयात आणि जाऊन आराम करायचा प्लॅन आहे. उद्या आमचा प्लॅन असणार आहे याना केव्ज आणि विभूती फॉल्सला. तर बघू ते बघायचं आहे. आणि नंतर हॅलो, उद्या लास्ट डे आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे उद्या लास्ट डे आहे. सॅड एंडिंग, बट वी आर एंडिंग आवर दिस ट्रिप ऑन गुड नोट. खूपच जास्त मजा आली आत्तापर्यंत. आणि उद्या पण येणार. ठीक आहे. लास्टचं जे आहे ते उद्या बोलू. काय बोलायचं असेल तर पूर्ण ट्रिपबद्दल. पण आता ठीक आहे. भेटूया उद्या सकाळी. मिठाची शेती आहे ही. इथेच मीठ तयार होते, मग प्युरिट केले जाते. सो इट्स अवर लास्ट डे अँड आजच्या दिवशी आम्ही विभूती फॉल्स आणि याना केव्ज बघणार आहोत. ते दोन्ही म्हणजे 2 घंट्यात 2-3 घंट्यामध्ये ते बघून आम्ही निघणार आमच्या घरसाठी. रवाना टू सोलापूर. तर याना केव्ज. स्टे ट्यून्ड.
तर आपण आहोत याना केव्स. याना केव्सचे 2 केव्ज आहेत. त्यापैकी आपण पहिल्या केव्हमध्ये आहोत जिथं खाली महादेवाची पिंड आहे. आणि तिथंच असं म्हटलं जातं की गंगेचा एक छोटासा स्रोत आहे जो की तो डायरेक्ट महादेवाच्या पिंडीवर पडला जातो. अभिषेक चालू असतो कंटिन्युअसली. आणि केव्ज संदर्भात बोलायचं झालं तर इतक्या सुंदर आहेत. हिस्ट्री जाणून घ्यावी लागेल त्याची. खाली आम्ही बोलणारच आहोत त्यांच्याबद्दल, हिस्ट्रीबद्दल. बट हे थोडा आमचा उलटा कारभार झाला आहे की हिस्ट्री न जाणून घेता आम्ही वरती चढतो आहे. बट केव्जची रचना किंवा त्याची सुंदरता सांगता येणार नाही. खूप छान अगदीच. आणि आता ॲक्च्युली सगळे वरून आल्यामुळे सगळे दमलेले आहेत. सोबत आहेत आपले अध्यक्ष शिवबा, ज्यांना यानाचा थोडासा इतिहास माहिती आहे. नाही कारण मॅपवर वाचलो. ओके, मॅपवर वाचला, बट तो आपल्याला सांगेल. सीन काय झालं तर माहिती आहे ए या ना सगळे. नाही बे, चल. सगळ्यांमध्ये प्रेशर येते परफॉर्मन्स. ओके, तर शुभा सांगा आपण वाचलेली कथा. मॅटर कसं होतं, एक साधा असुर होता. त्याला त्याच्या असुरात मित्र गँग सांगितले की एक देव आहे, जर त्याला प्रसन्न केलं तर त्याने कोणतंही वरदान देते. ते देव महादेव. मग ते साधा असुर बसला, तपस्या केला. मग केला साधंच होता असं चिंटू पिंटू. अच्छा, ओके. त्याला केला त्याने ते सगळं तपी. महादेव प्रसन्न झाले. त्या समोर आले. मग त्याने वरदान सांग म्हणलं काय पाहिजे तुला. त्याने म्हटलं मला एवढं पॉवरफुल बनवा, कोणावर बी हात ठेवलं तर मी जळून जाईल. ओके, ठीक आहे म्हणते. ओके. ते असुर एवढं पॉवरफुल झालं, त्याला भेटलं ते वरदान. त्यांनी सगळ्यांचं मर्डर करत सुटला. त्याचं नाव पडलं भस्मासूर परत. ओके. आणखीन त्यांनी कोणाचं डोक्यावर हात ठेवलं, त्याचा राख बनत होतं जळून. त्याला संपवायसाठी बाकीचे गँग हे केले षडयंत्र, दरवेळेस सारखं. देवांमध्ये ते एक कॉमन आहे की प्लॅन करून व्यवस्थित एक्झिक्यूट केलं होतं सगळ्यांना. ओके. मग विष्णू आले आणि मोहिनीचं रूप घेऊन. हे बीप मारावं लागेल. ठीक आहे. ऑफेंड होते सगळे. हा, मग काय तर. हां, त्या ह्याच्यासमोर डान्स करत करत आले त्यांनी कॉपी केला डान्सचे स्टेप सगळे. ते तसलं भरतनाट्यम नसतं का, असं डोक्यावर हात ठेवल्यावरती. हां, ती मुद्रा. ओके. ते मुद्रा भस्मासूर बी कॉपी केला आणि स्वतःच्या डोक्यावर हात ठेवून घेतला. हा, सेट. तो तिथं तो पण कळाला. सगळं काळं झालं सगळं राखून. आणि हे त्यामुळं बनलंय असं म्हणतात. हो, अच्छा. दोन दगड आहेत ना, एक त्या भस्मासूरचं आणि दुसरं मोहिनीचं. ओके. चालेल, हे स्टोरी होतं. स्टोरी नाही. आणि याच्यात काही तुम्हाला थोडं राहिलं असेल सांगायचं किंवा तर सॉरी फॉर दॅट. आणि तुम्ही गुगलवर एकदा तुम्ही पुन्हा एकदा स्टोरी चेक करू शकता. आणि प्लीज डू विजिट याना आणि कीप याना क्लीन. थँक्स. तर आपलं याना पूर्ण झालं आहे. आणि एवढी गरमी आणि एवढी ह्युमिडिटी आहे. इतकं पावसाने भिजलं नसेल तेवढं घामाने भिजलोय. अक्षरशः घाम टपकतोय. बीप निर्वेशने आता तुम्ही बघितलं असाल आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये इतके बीप्स लावलेत की एक अनफिल्टर्ड ब्लॉग येईल, पण तो कुठं पब्लिश होणार नाही आहे ऑफकोर्स. बट तुम्ही सगळ्यांना बघू शकता की किती घाम भिजलेत सगळे. द ग्रेट निगा. फिर ना. काय अरे थांब, फ्लॅश लाईट लावतो इथली. फ्लॅश लाईट. तनू
तनू द ग्रेट काका होईल रे. काकाच तोंड दिसलं की बीप येतं. तर आपण आता जाणार आहोत विभूती फॉल्सला. तिथे जाऊन मस्तपैकी पाण्यामध्ये एन्जॉय करूयात आणि आपण भेटूयात डायरेक्ट विभूतीवर. सो आम्ही विभूती नाही जाणार गाडीच्या कमी पेट्रोलमुळं. तर बॅक टू होम. आपला शेवट होता आहे ट्रिपचा आणि आपण गोकर्णावरनं सोलापूरला रिटर्न ऑलमोस्ट 4 वाजता पोचलो. तिथून थोडा टाइमपास केला, जुन्या आठवणी जागा केल्या. परत पुन्हा आलेलो आहोत आपण आपल्या स्टेशनवर. सो हियर्स आवर एंड ऑफ आवर ट्रिप. सी यू नेक्स्ट टाइम. बाय. It was a fun trip and stay tuned for the next trip. Bye.